आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। यातायात और आपराधिक समस्याओं का भी होगा समाधान। यातायात की समस्या हो या जबरन चोरी या छेड़छाड़ की घटना, नागरिकों को सोशल मीडिया पर पुलिस से संपर्क करना चाहिए। पुलिस तुरंत जवाब देगी। यह आश्वासन थाने में रविवार को एक कार्यक्रम के दौरान थाने पुलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे ने दिया। आषाढ़ी एकादशी के अवसर पर डुम्बरे ने एक डिजिटल अभियान के माध्यम से पुलिस के सभी सोशल मीडिया जैसे व्हाट्सएप और फेसबुक के QR कोड का अनावरण किया। इस अवसर पर संयुक्त पुलिस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, यातायात शाखा के पुलिस उपायुक्त पंकज शिरसाट, उपायुक्त पराग मनेरे के साथ ही अभिनेता मंगेश देसाई, हार्दिक जोशी, गौरव मोरे और अभिनेत्री अक्षया देवधर आदि मौजूद थे। ठाणे के विवियाना मॉल में आयोजित एक कार्यक्रम में देसाई ने कहा कि ठाणे शहर पुलिस आयुक्तालय को सोशल मीडिया का सावधानीपूर्वक उपयोग करना चाहिए। मीडिया पर इंस्टाग्राम, एक्स और वेबसाइट चैनलों के QR कोड नागरिकों के लिए लॉन्च किए गए। आयुक्त डुम्बरे ने कहा कि पुलिस के सोशल मीडिया प्लेटफॉर्म से नागरिक तुरंत जानकारी प्राप्त कर उनसे संपर्क कर सकेंगे। इससे नागरिकों में जागरूकता बढ़ाने के साथ ही अपराधियों के खिलाफ की गई कार्रवाई की जानकारी भी नागरिकों तक पहुंचाने में मदद मिलेगी। मानसून के मौसम में होने वाली यातायात संबंधी समस्याओं और प्राकृतिक आपदाओं के बारे में भी नागरिकों को जानकारी दी जाएगी। इसलिए इस सोशल मीडिया से पुलिस और नागरिकों दोनों को फायदा होगा। उन्होंने बताया कि इसमें यातायात शाखा के हेल्पलाइन नंबर भी दिए गए हैं। सोशल मीडिया के जरिए शिकायतों पर भी तुरंत संज्ञान लिया जाएगा। ठाणे से युसुफपुरी की फोन नंबरच्या माध्यमातून पण व्हॉट्सॲप, त्याच्यानंतर इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्यावर जोडल्या जाणार आहोत। कुठे काही प्रॉब्लेम असेल, हे बघा, प्रॉब्लेम सांगत असताना पण एक सूर असतो। आपण प्रॉब्लेम सांगत असताना जो सूर आहे, तो जर सूर आपलेपणाचा असेल तर तो प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह होतो। पण त्या सुरामध्ये आधीपासून जर तक्रार असेल तर मला असं वाटतं तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होत नाही। या 18 फोन नंबर त्यांनी दिलेले आहेत। या 18 फोन नंबरशी तुम्ही जोडले जाणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 18 फोन नंबर एकतर्फी नाही आहेत। पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही फक्त मेसेज टाकला तर त्याला रिप्लाय येणार नाही, त्याला रिप्लाय येणार आहे, तुमचा हा प्रॉब्लेम वाढणार नाही असं मला वैयक्तिक वाटतंय। सो आपण ही काळजी घेऊया आणि पोलीस सतत आपल्या पाठीशी आहे। तर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी एवढं सांगेन की एक नागरिक म्हणून आपण याला खूप जास्त सहकार्य करू। सुरुवात ठाण्यापासून होती आहे आणि ठाणं भारी, डिजिटल भारी, सगळ्यात भारी। तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा। मध्ये मग काही वाहतूक विषयक समस्या असतील, आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे त्या संदर्भात काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या, त्या संदर्भातल्या काही असतील, आपल्या काही सूचना असल्या, त्या सूचनांचा विचार करणं असेल, आपल्या काही अडचणी असल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचणं आणि आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करणं, मदत करणं ही यामागची भूमिका आहे। आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून आभारी आहे। या उपक्रमाला देखील आपण साथ द्याल याबद्दल मला खात्री आहे। आपलं ठाणं सुरक्षित ठाणं म्हणून आपण पोलिसांचं हे आहे। त्याचप्रमाणे कायम सर्व्हिस, कायम तत्पर, त्यामुळे 24/7 आपली सेवा चालू असली पाहिजे। जास्तीत जास्त लोकांच्या दिवस रात्र अडचणींचं आपण निराकरण केलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे। आणि या भूमिकेला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, माझी विनंती आपल्या सर्वांना की त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आपण जास्तीत जास्त वापर करावा। QR कोड स्कॅन करून घ्यावेत। जे काही मॉलमध्ये आज पूर्ण दिवसभर हे QR कोडचे डिजिटल बोर्ड्सवर आहेत, ते स्कॅन करावेत, त्याचा वापर करून घ्यावा। ट्रॅफिकची जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनचे नंबर्स आपण सेव्ह करावेत आणि आपापल्या विभागामध्ये जे काही ट्रॅफिकच्या समस्या असतील त्याबद्दल देखील आपण पोलीस विभागाला सतर्क करावं। कायम सेवेस, कायम तत्पर या विद्यावाक्याला जागा राहून आपलं ठाणं हे सुरक्षित ठाणं ठेवावं ही आपली जबाबदारी आहे। या जबाबदारीमध्ये आपला देखील सहकार्य लावेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो।
ठाणे लय भारी डिजिटल व्हायरल या उपक्रमाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. विशेषतः विवा डिजिटल मीडिया आणि श्री आशुतोष पाटील यांचं खूप सहकार्य आपल्याला लाभलं. त्यानंतर पूर्ण खूप मोठी टीम आहे. सर्वांनी आपला आपापला वाटा उचलला म्हणून हा आपण उपक्रम यशस्वी करू शकलो. आपल्या सर्वांचे आभार. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.